मागच्या भागामध्ये आपण शब्दयोगी अव्यय शिकलो. शब्दयोगी अव्यय काय आपल्याला समजलं. शब्दयोगी अव्यय कशी असतात. शब्दयोगी अव्यय शब्दांना लागून येतात. शब्दांचं जे मूळ रूप असतं, जो धातू असतो, त्यामध्ये ते बदल घडून आणतात, असे ते शब्दयोगी अव्यय असतात. तर या शब्दयोगी अव्ययांमुळे काय होतं की वाक्यात वाक्य रचना करताना मदत होते, शब्दांना त्याची मदत होते आणि ते शब्दयोगी अव्यय जे असतात ते वाक्यामध्ये कर्ता आणि कर्मांना मदत करून वाक्याला अर्थ प्राप्त होण्यास मदत करत असतात. हे आपण बघितलं होतं. शब्दयोगी अव्यय आपण शिकलो. शब्दयोगी अव्ययानंतर आता आपल्याला उभयान्वयी अव्यय शिकायचं आहे. अव्यय अव्यय म्हटल्यानंतर ते जोडणारे असतात, ते जोडतात. जसं शब्दयोगी अव्यय शब्द जोडतात, उभयान्वयी अव्यय हे वाक्य जोडण्याचं काम करतात. दोन वाक्य जोडण्याचं काम जे असतं ते उभयान्वयी अव्यय करत असतात. राम आजारी होता म्हणून तो शाळेत आला नाही. बघा, राम आजारी होता म्हणून तो शाळेत आला नाही. आता हे जे दोन वाक्य आहे, राम आजारी होता, तो शाळेत आला नाही, हे जे दोन वेगवेगळे वाक्य आहे, हे दोन वेगवेगळे वाक्य जोडण्याचं काम एका शब्दाने केलं आहे. तो शब्द म्हणजे कोणता? म्हणून. राम आजारी होता म्हणून तो शाळेत आला नाही. असे जे वाक्य असतात, म्हणून, आणि, व, किंवा, परंतु, सबब, हे जे सगळे आहे हे सर्व उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय हे वाक्य जोडण्याचं काम करत असतात, त्यांच्यामुळे वाक्य जोडली जातात उभयान्वयी अव्ययामुळे. आता उभयान्वयी अव्यय आपण शिकत असताना त्यामध्ये उभयान्वयी अव्ययांचे दोन प्रकार आहेत. उभयान्वयी अव्ययांचे मुळात दोन प्रकार आहेत. बघा, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. आता त्यांचे नाव सध्या बाजूला ठेवा. नावा म्हणजे नेमकं त्याचा अर्थ समजून घ्या. मी इथे लिहिलंय प्रधानत्व सूचक म्हणजे संयुक्त वाक्य आणि गौणत्व सूचक म्हणजे मिश्र वाक्य. आता वाक्याचे तीन प्रकार आहेत: केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. आपल्याला वाक्याचे प्रकार पाहायचे. वाक्याचे प्रकार आपल्या याच्यातच क्लिअर होऊन जातील या भागामध्ये. आता उभयान्वयी अव्ययामध्ये प्रधानत्व सूचक वाक्य जे असतात, जे संयुक्त वाक्य असतात, आणि गौणत्व सूचक वाक्य असतात. तर प्रधानत्व सूचक वाक्यांचे असे प्रकार पडतात. चार प्रकार आहेत याचे: समुच्चय बोधक, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. आता एक एक प्रकार आपण समजून घेऊ. एक एक त्याच्या नावाच्या याच्यामध्ये जाण्यापेक्षा, नाव जास्त अडचणीचे वाटण्यापेक्षा नाव त्याचे पाठ करायचे नाही. त्याचे नेमकं कार्य काय आहे, फंक्शन्स काय आहेत, ते जर आपल्याला समजले तर ते आपल्याला लक्षात राहतात. बघा, आता नेमकं संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य कशाला म्हणतात हे पण मी तुम्हाला सांगतो. आधी हे समजून घ्या पहिले. उभयान्वयी अव्ययामध्ये समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते कोणते आहे? व, अन, आणखी, आणि, न, शिवाय आणि इत्यादी. दोन वाक्य जोडणारे. बघा, वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. रामूने काठी घेतली व कुत्र्याला मारले. आता याच्यामध्ये दोन वाक्यांचा समुच्चय केलेला आहे, एक प्रकारचा समूह केलेला असतो, म्हणून याला समुच्चय बोधक असं म्हटलं जातं. बघा, वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधलेला आहे. संयुक्त वाक्यामध्ये, संयुक्त वाक्य यांना काय म्हटलं जातं की दोन्ही वाक्यांना सारखा असतो, अर्थ असतो. वारा सुटला प्रधान वाक्य असतं. रामूने काठी घेतली पूर्ण अर्थाचं वाक्य आहे. पूर्ण अर्थाचं वाक्य त्याला प्रधान वाक्य म्हटलं जातं. प्रधान असतं, ते मुख्य असतं, प्रमुख असतं, म्हणून याला प्रधानत्व सूचक म्हणतात. यामधलं पहिलं वाक्य जे राहील ते प्रधानत्व सूचक राहील, त्याला पूर्ण अर्थ असेल. लक्षात येते? प्रधानत्व सूचक म्हणण्याचं काम. वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. रामूने काठी घेतली व कुत्र्याला मारले. तर हा झाला एक प्रकार समुच्चय बोधक वाक्य प्रकार. समुच्चय बोधक. विकल्प बोधक. विकल्प बोधक, विकल्प म्हणजे काय? ऑप्शन्स. ऑप्शन दिलेले असतात, हे किंवा ते, किंवा, किंवा आलं, वा,
हे वाते, बरोबर. वा किंवा अगर अथवा हे जे असतात यांना विकल्प बोधक म्हटलं जातं. बघा उदाहरण बघा, तुला चहा हवा की कॉफी. पहिलं वाक्य जे आहे हे प्रधान आहे, लक्षात घ्या. संयुक्त वाक्य जे आहे, संयुक्त वाक्य मधलं पहिलं वाक्य प्रधान असतं. तुला चहा हवा की कॉफी. देह जाओ अथवा राहो. जेव्हा ऑप्शन दिलेले असतात हे किंवा ते, अथवा किंवा परंतु की, असं जे असतं ते विकल्पबोधक वाक्य असतं. विकल्पबोधक उभयान्वी अव्यय तिथे जोडलेला असतो. न्यूनत्वबोधक, न्यूनत्वबोधक म्हणजे न्यूनता सांगितलेली असते. परंतु, पण, बाकी, किंतु शंका उपस्थित केलेल्या असतात. त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. परंतु तो नापास झाला. परंतु आईला थोडा ताप होता, बाकी सर्व ठीक आहे. यामध्ये न्यूनत्व दाखवलेलं आहे. न्यूनत्व दाखवलेलं असते. इथलं वाक्य प्रधान आहे आणि त्याचा काहीतरी याच्यामध्ये नेमकं काय कमतरता आहे हे याच्यामध्ये दाखवलं असतं, म्हणून ह्याला न्यूनत्वबोधक वाक्य म्हणतात. परंतु किंवा हे जेव्हा येतं तेव्हा ते न्यूनत्वबोधक वाक्य असतं. परिणामबोधक, परिणामबोधक म्हणजे एखादी गोष्ट झालेली आहे आणि त्याचा परिणाम काय झाला ते दर्शवण्यासाठी जे उभयान्वी अव्यय असतं त्याला परिणामबोधक म्हणतात. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तेव्हा, तत्सम, की, हे जे आहे हे परिणामबोधक उभयान्वी अव्यय आहेत. परिणामबोधक उभयान्वी अव्यय बघा, तो आजारी होता म्हणून शाळेत आला नाही. तो शाळेत का आला नाही, तर तो आजारी होता. परिणाम दर्शवला असतो पहिल्या वाक्यात. त्याने खूप अभ्यास केला, सबब त्याचा पहिला नंबर आला. याला परिणामबोधक म्हणतात. पहिल्या याच्यात काय दर्शवलं आहे, त्याचा परिणाम दर्शवला आहे आणि परिणाम आणि त्याचं कारण पण दर्शवलेलं आहे. परिणाम आणि ते का घडलं, का घडलेलं आहे हे दर्शवलं असतं. परिणामामध्ये नेहमी त्याचा रिझल्ट दिलेला असतो, परिणाम दिलेला असतो, म्हणून ते परिणामबोधक वाक्य होतं. तर हे झाले उभयनिवेतले संयुक्त वाक्याचे प्रकार. संयुक्त वाक्याचे प्रकार जे आहेत, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. समुच्चय बोधक लक्षात आलं असेल, व, आणि, आणखी, आणि, शिवाय, हे जे असतात हे समुच्चय बोधक असतात. ओळखण्याची खूण कशी असते, संयुक्त वाक्य ओळखत असताना पहिलं वाक्य नेहमी प्रधान असतं. पहिलं वाक्य प्रधान म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असतो. आता पुढचं जेव्हा शिकू आपण तेव्हा लक्षात येईल आपल्याला. बघा हे 4 प्रकार लक्षात आले असेल. आता दुसरा प्रकार उभयान्वी अव्ययांचा गौणत्व सूचक म्हणजे मिश्र वाक्य. आता हे कसं असतं मिश्र वाक्य नेमकं, तर यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये पण पुन्हा प्रकार दिले आहेत. 4 प्रकार आहेत. स्वरूप बोधक, म्हणून, म्हणजे, की, जे. आता बघा, संभाजी म्हणून शिवाजीस एक पुत्र होता. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आता पहिलं वाक्य जे आहे यामध्ये पहिलं म्हणजे जे उभयान्वी अव्ययाने जोडलेलं वाक्य आहे पहिलं हे प्रधान आहे का, या वाक्यासारखं वारा सुटला असं संभाजी, इथे काहीच अर्थ नाही, फक्त शब्द आहे. हे वाक्य पूर्ण नाही आहे, गौणत्व त्यामध्ये सुचवलं असतं. दुसरं वाक्य प्रधान असतं मिश्र वाक्यातलं, लक्षात घ्या. दुसरं वाक्य जे असतं हे प्रधान वाक्य असतं, म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असतो, म्हणून याला गौणत्व सूचक म्हणतात. सगळा खेळ हा पहिल्या वाक्यावर आहे. पहिलं वाक्य जेव्हा प्रधान असेल, पहिलं वाक्य जेव्हा अर्थपूर्ण असेल तेव्हा तो संयुक्त वाक्याचा प्रकार होतो, आणि जेव्हा पहिलं वाक्य गौण असेल त्याचा अर्थ दुसऱ्या वाक्यामध्ये दडलेला असेल उभयान्वी अव्ययानंतर येणाऱ्या, तेव्हा ते मिश्र वाक्य होतं. लक्षात घ्या. संभाजी म्हणून शिवाजीस एक पुत्र होता. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. इथे हे वाक्य गौण आहे, त्याचा अर्थ सांगण्यासाठी पुढचं वाक्य प्रधान वाक्य येतं, तेव्हा ते मिश्र वाक्याचा प्रकार असतो. तो मिश्र वाक्य असतं आणि याला स्वरूप बोधक उभयान्वी अव्यय म्हणतात. त्याचं स्वरूप दाखवलेलं आहे. उद्देश बोधक, म्हणून, सबब, यास्तव, कारण. आता म्हणून इथे आलाय बघा. पहिले उदाहरण समजून घ्या, नंतर फरक सांगतो मला. चांगले गुण मिळावेत म्हणून ती अभ्यास करते. उद्देश, एखाद्या गोष्टीचा उद्देश दर्शवला आहे. उद्देश म्हणजे काय, एखादा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेली कृती,
त्याला आपण काय म्हणतो, उद्देश. आमचे शरीर तंदुरुस्त राहावे म्हणून आम्ही दररोज व्यायाम करतो. आता यामध्ये सांगा उद्देश आहे की परिणाम आहे? तर यामध्ये उद्देश आहे, आमचा हेतू आहे की पुढे आम्ही असं करणार आहे. आता इथे म्हणून वापरला आहे, चांगले गुण मिळावेत म्हणून इथे वापरला आहे, इथे म्हणून वापरला आहे. तो आजारी होता म्हणून शाळेत आला नाही, इथे परिणाम आहे. परिणाम आणि उद्देश समजून घ्या. म्हणूनचा वापर होत असताना म्हणूनच्या बाबत कन्फ्युजन होतं. म्हणून हे उभयान्वयी अव्यय जसं आहे की हे दोन्ही याच्यात येतं, परिणामबोधक आणि उद्देशबोधक मध्ये. परिणामबोधक मध्ये त्याचा परिणाम दर्शवलेला असतो. लक्षात येतं का? परिणामबोधक मध्ये त्याचा परिणाम दर्शवलेला आहे. त्याने खूप अभ्यास केला, सबब त्याचा पहिला नंबर आला, म्हणजे हा परिणाम झालेला आहे, त्याचा रिझल्ट आलेला आहे त्या गोष्टीचा. इथे काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे. होणारी घटना थोडक्यात लक्षात ठेवा. उद्देश म्हणजे पुढे होणार आहे, असं पुढे असं घडणार आहे. चांगले गुण मिळावेत म्हणून ती अभ्यास करते. त्याला बाहेरगावी जायचे आहे, सबब तो शाळेत येणार नाही. आता लक्षात आलं? त्याला बाहेरगावी जायचे आहे, सबब तो शाळेत येणार नाही. जर हे वाक्य असं असतं, त्याला बाहेरगावी जायचे आहे म्हणून तो शाळेत आला नाही, आता हे काय झालं? उद्देशबोधक होईल का? नाही. इथे काय परिणाम दर्शवला आहे. पहिल्या वाक्यामध्ये जे सांगितलं आहे त्याचा परिणाम इथे दर्शवलेला आहे, तेव्हा परिणामबोधक. आणि जेव्हा उद्देश दर्शवला असतो तेव्हा उद्देशबोधक. उद्देशबोधक आणि परिणामबोधक याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, लक्षात घ्या. हा जो प्रकार आहे उद्देशबोधकचा, हा गौणत्व सूचक प्रकार आहे. पहिल्या याच्यात पहा, गौणत्व सूचक कसा आहे? पहिलं वाक्य इथे कधीच प्रधान भेटणार नाही. पहिलं वाक्य बघा, चांगले गुण मिळावेत. काय अर्थ आहे? पूर्ण अर्थ झाला का? चांगले गुण मिळवले म्हटलं तर होईल, चांगले गुण मिळावेत. त्याला बाहेरगावी जायचे आहे, चांगले गुण मिळावेत म्हणून ती अभ्यास करते. दुसरं वाक्य नेहमी काय असतं? प्रधान असतं. दुसरं वाक्य गौणत्व सूचक वाक्यामध्ये दुसरं वाक्य उभयान्वयी अव्ययानंतरचं वाक्य प्रधान असतं. संयुक्त वाक्यामध्ये पहिलं वाक्य नेहमी प्रधान असतं. इथे पहिल्या वाक्याला पूर्ण अर्थ आहे, इथे पहिल्या वाक्याला पूर्ण अर्थ नसतो. संकेत संकेत जर तर हे जे असतं, जर तर म्हणजे की तर. आता जर अभ्यास केला तर पास व्हाल, संकेत दर्शवला आहे जर तरचा. पास झालो की पेढे वाटेन, संकेत. जेव्हा संकेत एखाद्या गोष्टी दर्शवला असतो, असं झालं तर तसं करेल हे जर सांगितलेलं असतं, जर तर असं झालं तर मी तसं करेल हे जेव्हा म्हटलेलं असतं तेव्हा त्याला संकेतबोधक म्हटलं जातं. संकेतबोधक, बरोबर. हा कारणबोधक, कुठल्याही गोष्टीचं काहीतरी कारण असेल, काहीतरी रिझन त्याच्या मागे दिलेलं असतं, त्याला कारणबोधक. कारण, का, की हे जे असतं, त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली. बघा, एक प्रकारे कारण त्याचा परिणाम दर्शवलेला असतो, दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा परिणाम दर्शवलेला असतो. पहिल्या वाक्यामध्ये जे दिलेलं असतं, पहिलं वाक्य ज्या अर्थाचं असतं त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला असतो. हे परिणामबोधक नाहीये, पण कारण की जेव्हा येतं म्हणून नाहीये तिथं, म्हणून जर आलं तर परिणामबोधक होईल. त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली, हे काय झालं? कारणबोधक. कारणबोधक मध्ये नेहमी कारण, का, की असं तुम्हाला दिसेल. भारताने सामना जिंकला कारण खेळाडूंनी चांगल्या धावा केल्या. लक्षात आलं? बघा, पुन्हा एकदा रिपीट करू आपण, पुन्हा एकदा समजून घेऊ. उभयान्वयी अव्ययामध्ये जर आपण बघितलं तर उभयान्वयी अव्ययांमध्ये दोन प्रकार आहे. उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्य जोडणारे जे कंजंक्शन्स असतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हटलं जातं. दोन वाक्यांना जोडण्याचं काम ते करत असतात, ते असतात उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययांमध्ये प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक म्हणजे हा संयुक्त वाक्याचा प्रकार आणि हा मिश्र वाक्याचा प्रकार. संयुक्त वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर संयुक्त वाक्यामध्ये पहिलं वाक्य प्रधान असतं, मिश्र वाक्यामध्ये दुसरं वाक्य प्रधान असतं. संयुक्त वाक्यामध्ये हे चार प्रकार पडतात: समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. समुच्चय बोधक मध्ये व, अन, आणखी आणि शिवाय हे तुम्हाला हे दिसतील. याच्यामध्ये समुच्चय बोधक, वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली, आणि व, शिवाय, अन,
याने दोन केवल वाक्य, दोन वेगवेगळे वाक्य जोडलेले असतात. हा समुच्चय एक प्रकारचा असतो, त्याला समुच्चयबोधक वाक्य असं म्हटलं जातं. पूर्ण घटनेचा समुच्चय त्यामध्ये दर्शवलेला असतो वाक्यामध्ये. विकल्पबोधक ऑप्शन्स वा, किंवा, परंतु हे जे ऑप्शन दिलेले असतात याला विकल्पबोधक. तुला चहा हवा की कॉफी, ऑप्शन्स विचारलेले असतात. किंवा जर आलं तर विकल्पबोधक नेहमी समजून घ्यायचं. न्यूनत्वबोधक परंतु, पण, बाकी हे जेव्हा येतं म्हणजे सगळं केलं पण एवढंच राहिलं, परंतु तेवढं राहिलं असं जेव्हा असतं. न्यूनत्व छोटीशीच गोष्ट राहिलेली आहे, हत्ती गेला पण शेपूट राहिलं, हत्ती गेला परंतु शेपूट राहिले. आता हे कशा प्रकार झाला, हा न्यूनत्वबोधक. तर हे न्यूनत्वबोधक असतं. न्यूनत्वबोधक मध्ये परंतु, पण, बाकी, किंतु हे जे असतात हे अव्यय अव्यय यामध्ये येत असतात. परिणामबोधक, परिणामबोधक मध्ये म्हणून, सबब, याकरता, यास्तव हे याच्यामध्ये हे येतात. एखाद्या गोष्टीचा परिणाम काय झाला हे दर्शवण्याचं काम परिणामबोधक मध्ये दिलेलं असतं. परिणामबोधक मध्ये त्या वाक्याचा परिणाम दिलेला असतो, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला असतो. परिणाम, रिझल्ट, उद्देश नाही, लक्षात घ्या. उद्देशबोधक आणि याच्यामध्ये कन्फ्युजन जे होतं ते मी सांगितलं. परिणाम त्यामध्ये दिलेला असतो म्हणून ते परिणामबोधक. तर हे चार प्रकार याचे प्रधानत्व सूचक संयुक्त वाक्याचे प्रकार झाले. गौणत्व सूचक मध्ये जर आपण बघितलं तर स्वरूपबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक आणि कारणबोधक. स्वरूपबोधक मध्ये म्हणून, म्हणजे की, जे. संभाजी म्हणून शिवाजीचे एक पुत्र होता. पहिलं वाक्य आहे त्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये दर्शवलेलं असतं, प्रधान वाक्य दुसरं असतं. हा हे असतं स्वरूपबोधक. उद्देशबोधक, उद्देशबोधक म्हणजे एखाद्या गोष्टीचा उद्देश सांगितलेला असतो. उद्देश पुढे काय होणार आहे हे ज्यामध्ये सांगितलं असतं. चांगले गुण मिळावेत म्हणून ती अभ्यास करते. परिणाम नाही, उद्देश. लक्षात घ्या, चांगले गुण मिळावेत, कारण चांगले गुण मिळावेत म्हणून ती अभ्यास करते. चांगले गुण मिळावेत म्हणून तिने अभ्यास केला. हे काय झालं, परिणामबोधक. लक्षात आलं. हा फरक लक्षात आला असेल तुमचा. उद्देशबोधक आणि परिणामबोधक मध्ये जो फरक आहे, नेमका फरक, जो मोजका फरक सांगितला तो फरक तुमचा लक्षात आला असेल. संकेतबोधक जर, तर, म्हणजे, की, तर हे जे असतं, जिथे जर तर तुलना केलेली असेल, जर दिसेल, जर अभ्यास केला तर पास व्हाल, संकेतबोधक. आणि कारणबोधक म्हणजे कारण, का, की, कारण दिलेलं असतं, कुठल्याही गोष्टीचं कारण सांगितलेलं असतं तेव्हा ते कारणबोधक असतं. तर उभयान्वयी अव्ययाचे हे प्रकार आपल्याला समजले असतील, उभयान्वयी आपल्या लक्षात आले असतील. लक्षात आले. आता पुढचा प्रकार बघू, केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? केवल प्रयोगी अव्यय म्हणजे केवल प्रयोगी, त्याच्या नावातच आहे केवल प्रयोगी. केवल प्रयोगी म्हणजे त्याचा केवळ ठराविक वेळीच त्याचा उपयोग होतो, अशी केवल प्रयोगी अव्यय असतात. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे कोणती? हा हा हा, अबब, अरे बापरे, हा हा हा, वा वा, आई ग, हे जे असतात हे सर्व केवल प्रयोगी अव्यय असतात. जेव्हा अचानक कुठले उद्गार आपल्या तोंडून निघतात, अचानक काही उद्गार तोंडून निघत असतात, बोलले जातात, त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हटलं जातात. मग आपल्या ज्या भावना असतात, दुःख असतं, आनंद असतो, एखाद्या गोष्टीचा हर्ष एकदम होतो, अरे बापरे, अचानक आश्चर्य वाटतं आपल्याला, तर हे जे असतात हे केवल प्रयोगी अव्यय असतात. बघा, हर्षदर्शक आ, वा वा, ओहो. शोकदर्शक आई ग, हाय, अरे रे. आश्चर्यदर्शक अबब, बाप रे, अरेच्छा. प्रशंसादर्शक वा वा, शाब्बास, छान. संमतीदर्शक ठीक, जी हा, जी. विरोधदर्शक छे छे, उहू, हट. तिरस्कारदर्शक छी, थू, हे जे असतात, इश्श, फुस, हे तिरस्कारदर्शक. संबोधदर्शक अग, अरे, अहो. मौनदर्शक चुप, चुपचाप, गप, गपचूप, हे जे असतात हे सगळे जे असतात हे केवल प्रयोगी अव्यय असतात. हे केवल प्रयोगी अव्यय असतात. आता एक केवल प्रयोगी अव्यय वाक्यामध्ये आल्यानंतर ओळखणं फार सोपं असतं. हे सगळे विशिष्ट आहे. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे असे जे कधी कधी आपल्या तोंडून निघतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हटलं. तर एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता यामध्ये एक प्रकार आहे पालुपदे. पालुपदे म्हणजे एक सोपा प्रकार आहे. पहा, वाक्यामध्ये असे जे असतात की विनाकारण ते पुन्हा पुन्हा म्हटलं जातं. बरं का, असं केलं तर बरं होईल, बरं का, बरं का, आणखीन, जळलं मेलं, आत्ता, असे काही वाक्यामध्ये जे येतात
तर हे जे असतात त्यांना पालू पदे म्हटलं जातं. हे केवळ प्रयोगी अव्ययाचेच प्रकार आहेत, पण ते त्यांना वेगळं नाव आहे, पालू पदे त्यांना म्हटलं जातं. तर हे केवळ प्रयोगी अव्यय आहेत. केवळ प्रयोगी अव्यय फार कठीण भाग नाहीये. केवळ प्रयोगी अव्यय फक्त वाक्यामध्ये स्पष्ट आपल्याला दिसूनच येतात. केवळ प्रयोगी अव्ययाच्या नंतर नेहमी तुम्हाला असं चिन्ह दिसेल, एक उद्गारवाचक चिन्ह असं. हे चिन्ह दिसलं की समजून घ्यायचं की त्या ठिकाणी केवळ प्रयोगी उद्गारवाचक चिन्ह, जेव्हा तोंडातून सडनली जेव्हा उद्गार निघतात तेव्हा उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी वापरलं जातं. हे उद्गारवाचक चिन्ह केवळ प्रयोगी अव्ययामध्ये बहुतेकदा असतं, म्हणजे असं 99% शक्यता असते की असतेच ते केवळ प्रयोगी अव्ययामध्ये. तर म्हणून केवळ प्रयोगी अव्ययाचं वाक्य ओळखणं फार कठीण नाही. तर आता आपल्याला उभयन्वी अव्यय समजलं असेल. उभयन्वी अव्ययामध्ये उभयन्वी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे दोन्ही प्रकार आपण बघितले. उभयन्वी अव्ययामध्ये जे प्रकार समजावून सांगितले, प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, हे जे प्रकार समजावून सांगितले. संयुक्त वाक्य तुम्हाला समजलं असेल. संयुक्त वाक्य म्हणजे काय लक्षात घ्या. आता संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हा प्रकार आपण वेगळ्याने शिकणार नाहीये. आता याच्यामध्येच आपला हा भाग कव्हर करणार आहोत आपण. वाक्य प्रकार, तिन्ही वाक्य प्रकार थोडक्यात आपण पहिले समजून घेऊ. आता याच्यामध्ये तुम्हाला उभयन्वी अव्यय समजले, यावरूनच मी तुम्हाला वाक्य प्रकार थोडक्यात समजावून सांगतो. वाक्य प्रकार बघा. संयुक्त वाक्य तुम्हाला समजलाय. संयुक्त वाक्यामध्ये काय असतं, पहिलं वाक्य नेहमी प्रधान असतं आणि इथे काय असतं, दुसरं वाक्य नेहमी काय असतं, प्रधान असतं. पहिलं वाक्य गौण असतं म्हणून याला गौणत्व सूचक म्हणतात. मग गौणत्व सूचक वाक्य जे असतं हे मिश्र वाक्य असतं. प्रधानत्व सूचक वाक्य असतं ते संयुक्त वाक्य असतं. आणि निव्वळ जे वाक्य असतं, सूर्य पश्चिमेला मावळतो, सूर्य पूर्वेला उगवतो, राजू दररोज शाळेत जातो. या वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय एकाच ठिकाणी आहे. कुठलंही दोन वाक्य जोडलेले नाही आहे. केवळ ते काय वाक्य आहे, केवळ वाक्य आहे म्हणून त्याला केवळ वाक्य म्हटलं जातं. केवळ वाक्य म्हणजे त्याचा प्रकार पाहिला केवळ वाक्याचा. केवळ वाक्य म्हणजे ज्याचा उद्देश आणि विधेय त्याच्यातच आहे. जसं सूर्य पूर्वेला उगवतो. बघा, या वाक्यामध्ये कुठला काही उभयन्वी अव्यय आला आहे, कुठं काही जोडलेला आहे नाही. केवळ वाक्यामध्ये तुम्हाला कुठलंही उभयन्वी अव्यय आलेलं दिसणार नाही. या ठिकाणी उभयन्वी अव्यय येत नसतं. हे वाक्य सरळ सरळ वाक्य असतं, त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे वाक्याचे तीनच प्रकार आहेत. तीनही प्रकार तुम्हाला व्यवस्थित जर समजून घ्यायचे असतील तर तीनही प्रकार अशाच प्रकारे तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणजे यासोबत उभयन्वी अव्ययांच्या सोबत हे प्रकार आपल्याला समजून घ्यावे लागतील. हे उभयन्वी अव्यय येतात म्हणूनच हे वाक्यांचे प्रकार तयार होतात. केवळ वाक्यांमध्ये एकही उभयन्वी अव्यय नाही, त्यामुळे ते फक्त काय आहे, केवळ वाक्य आहे म्हणून त्याला केवळ वाक्य म्हटलं जातं. संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे जे इतर दोन प्रकार आहेत, तर हे निवड कशामुळे तयार झालेले आहेत, तर हे उभयन्वी अव्यय त्या वाक्यांच्या मध्ये येतात म्हणून हे प्रकार तयार झालेले आहेत. म्हणजे उभयन्वी अव्यय आणि वाक्य प्रकार हे काही वेगळा भाग नाहीये. त्याच्यामध्ये जर बघितलं तर उभयन्वी अव्यय संयुक्त वाक्याचे तुम्हाला हेच प्रकार दिसतील. संयुक्त वाक्याचे समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक हे संयुक्त वाक्याचे प्रकार झाले. वेगळ्याने जरी शिकायचं झालं तरी त्याचे हेच प्रकार आहेत. उभयन्वी अव्यय आणि वाक्य हे एकत्रच आपण या लेक्चरमध्ये शिकलोय, एकत्र आपण समजून घेतलं आहे. उभयन्वी अव्यय मध्ये संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे दोन प्रकार आणि केवळ वाक्य हा एक ऍडिशनल प्रकार याच्यामध्ये शिकलो. म्हणजे उभयन्वी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि वाक्य प्रकार हे तिन्ही घटक आपले या एका लेक्चरमध्ये कव्हर आपण केलेले आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल. जर लक्षात नसेल आलं तरी यामध्ये समजून घ्या. या ज्या गोष्टी आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगितलं की यावरची आपण उदाहरणं सोडू. उदाहरणं सोडवल्यानंतर आणखी काही कन्सेप्ट क्लिअर होत जातील. उदाहरणं सोडवल्यानंतर अजून याच्यातले जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर होत जातात, ते आपल्याला समजतील. तर हा भाग पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या, हा भाग लिहून घ्या आणि त्यानंतर पुढचा भाग आपण प्रश्न घेऊया. यावर आधारित प्रश्नांचा सराव आपण यामध्ये घेऊ. बघा, काही प्रश्नांचा आपण सराव करूया.
प्रश्न बघा, पहिला प्रश्न आहे, मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. या वाक्यांमध्ये उभयन्वी अव्यय आहे म्हणून. आता याचा प्रकार कोणता आहे, या उभयन्वी अव्ययाचा प्रकार कोणता आहे, म्हणजे परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. प्रकार कोणता आहे तो सांगायचं. विकल्पबोधक. विकल्पबोधक आहे का, विकल्प ऑप्शन्स लक्षात ठेवायचे, किंवा आणि किंवा की वा हे जे असतात तेव्हा विकल्पबोधक. स्वरूपबोधक नाहीये. परिणामबोधक आहे का, बघा, वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. परिणाम, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्याच्या जेव्हा दर्शवला असतो तेव्हा ते परिणामबोधक वाक्य ते असतं, परिणामबोधक. दुसरा बघा, तो भेटला आणि लगेच निघून गेला. तो भेटला आणि लगेच निघून गेला. तो भेटला, लगेच निघून गेला, दोन्हीही अर्थपूर्ण वाक्याने आणीने जोडलेले आहे. असं जे वाक्य असतं, जे दोन वेगवेगळे वाक्य जोडले असतात, ते असतं समुच्चय बोधक वाक्य, त्याला आपण म्हणतो समुच्चय बोधक वाक्य. हे समुच्चय बोधक वाक्य असतं. आता शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. आता शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. आता या ठिकाणी बघा, ऑप्शन्स बघायचे काय. शरीर सुदृढ व्हावे म्हणून पहिलं कारणबोधक आहे, उद्देशबोधक आहे, परिणामबोधक आहे, की यापैकी नाही. पहा, उदाहरण समजून घ्या. शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. या ठिकाणी उद्देशबोधक आहे की परिणामबोधक आहे सांगा. तर यामध्ये जर लक्षात घेतलं, करतो म्हणजे ही क्रिया करण्याची चालू आहे, त्याचा परिणाम अजून आलेला नाही, परिणाम आलेला नाही. जेव्हा परिणाम आलेला नसतो तेव्हा ते असतं उद्देशबोधक. उद्देशबोधक मध्ये मी सांगितलं की एखाद्या गोष्टीचं उद्दिष्ट, उद्देश समोर ठेवून केलेलं काम जे असतं ते वाक्य उद्देशबोधक असतं, म्हणून हे उद्देशबोधक वाक्य आहे. यातला उभयन्वी अव्ययाचा प्रकार जो आहे हा उद्देशबोधक आहे, उद्देश दर्शवलेला आहे. पुढचं उदाहरण बघा, तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. आता बघा, उद्देशबोधक, परिणामबोधक, न्यूनताबोधक की समुच्चयबोधक. न्यूनताबोधक नाही किंवा समुच्चयबोधक सुद्धा नाही. उद्देशबोधक आहे की परिणामबोधक आहे. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले, परिणाम झालेला आहे. पहिल्या वाक्यामध्ये जे गोष्ट सांगितलेली आहे त्याचा परिणाम दुसऱ्याच्या दाखवलेला आहे, म्हणून हे परिणामबोधक वाक्य, परिणामबोधक उभयन्वी अव्यय होईल. तो इतका रडला तर त्याचे डोळे लाल होतील, हे काय होईल, उद्देशबोधक. म्हणजे असा त्याचा उद्देश, जेव्हा जी गोष्ट झालेली नसते, एखाद्या गोष्टीचा परिणाम जेव्हा दर्शवलेला नसतो, उद्देश हेतू दर्शवलेला असतो, तेव्हा ते उद्देशबोधक असतं. परिणाम हा नेहमी परिणाम झालेला असतो तेव्हा ते परिणामबोधक असतं. विकल्पबोधक. आता पुढचा प्रश्न बघा, यामध्ये काय सांगितलंय, विकल्पबोधक उभयन्वी अव्यय असलेले वाक्य ओळखा. ज्यामध्ये विकल्पबोधक उभयन्वी अव्यय असं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. भीम आणि अर्जुन आले. उभयन्वी अव्यय कोणता आलाय, आणि. आणि हे उभयन्वी अव्यय आला इथं. आणि आहे का आपल्या याच्यामध्ये विकल्पबोधक मध्ये, नाही, आणि नसतंच विकल्पबोधक मध्ये. दूरदर्शन शाप की वरदान. शाप की वरदान चॉईस दिलेली आहे, शाप आहे की वरदान आहे. मुसळधार पाऊस होता म्हणून तो ऑफिसला आला नाही. म्हणून तो ऑफिसला आला नाही, कोणतं असेल हे, परिणाम दर्शवला. बघा, मुसळधार पाऊस होता म्हणून तो ऑफिसला आला नाही, परिणामबोधक. मग हे परिणामबोधक आहे, हे पण नाहीये, हे समुच्चयबोधक आहे, तर हे कोणतं असेल, हे. कारण इथे काय, शाप आहे की वरदान आहे, विकल्प विचारलेला आहे, म्हणून ते विकल्पबोधक वाक्याचं उदाहरण कोणतं होईल, दूरदर्शन शाप की वरदान. तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यावर येतात. उभयन्वी अव्यय या भागावर उभयन्वी अव्ययाचा प्रकार विचारलेला असतो, कोणता आहे नेमका, काय दर्शवलेला असतो. आपण सराव करत असताना जेव्हा आपण जे नियम आपण समजून घेतले, जे नियम समजले, जे उदाहरणं समजून घेतले, ते उदाहरणं लक्षात ठेवायचे आणि त्या पद्धतीने हे उदाहरणं सोडवून पाहिजे. या उदाहरणांचा सराव तुम्हाला तसा करायचा आहे. उदाहरणांचा सराव केल्यानंतर तुम्हाला हा भाग लक्षात येऊन जाईल. तर आधी हा भाग नोट डाऊन करून घ्या आणि अशा प्रश्नांचा आणखी सराव करून घ्या. अजून काही प्रश्न या संदर्भात तुम्हाला देतो.